व्हेज बिर्याणी बघून आलं की नाही तोंडाला पाणी? माझं पण आलं. चला बनवूया. लागणारे साहित्य: लसूण, मटर, टोमॅटो, बटाटा, कोबी, कांदा, बीन्स आणि दही, मसाले. आणि त्यानंतर आपल्याला बटाटा आणि फ्लॉवरमध्ये दही घालून घ्यायचं, लसूण घालून घ्यायचा, त्यात आपण मसाले घालून घेणार आहोत. थोडीशी हळदी त्यात घालवायची आणि सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळं ह्याला लागलं पाहिजे. थोडंसं मीठही घालायचं त्यामध्ये आणि नंतर आपल्याला त्यात खडे मसाले आपल्याला जे आवडतील ते घालायचे. तर तेल गरम करायला ठेवायचं कढईत किंवा कुकरमध्ये. मला कुकर आवडते. मध्ये आपण सर्व साहित्य टाकायचं. कांदा टाकायचा. कांद्याला खरपूस असा रंग येऊस्तर त्याला तळून घ्यायचं. मग नंतर सगळ्या भाज्या हळूहळू टाकायच्या. त्यात लसूण अद्रकची पेस्ट घालायची. त्यानंतर त्याला छानपैकी हलवायचं आणि मग नंतर घालायचं टोमॅटो घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये बाकीचे आपण जेवढे मसाले बनवले आहेत तेवढे सगळे घालून घ्यायचे आणि मग नंतर छान माझ्या मसाल्यानुसार तांदूळ घेतले आहेत अर्धा किलो. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. हे तांदूळ नंतर त्या मसाल्यामध्ये घालायचे, मीठ घालायचं आणि छान असं हलवून घ्यायचं. त्याच्यामध्ये छान असं मिक्स झालं की त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी. पाणी हे गरम करूनच घालावं, म्हणजे छान असा भात शिजला जातो. मी हा कुकरला लावल्यामुळे मी त्याला 15 ते 20 मिनिटासाठी असंच मंद आचेवर ठेवणार आहे. नंतर बनवूया आपण कोशिंबीरसाठी घेतला आहे कांदा, टोमॅटो, पत्ताकोबी, काकडी, त्यांना सगळ्यांना मिक्स केलं. त्याच्यामध्ये थोडंसं दही घातलं आणि त्याच्यामध्ये साखर आणि असा मिरचीचा तडका दिला. हे बघा आपली बिर्याणी तयार झालेली आहे. त्यात आपण घातला आहे वरून पुदिना. एकदम कमाल अशी बिर्याणी बनलेली आहे. वा वा, खाऊन मजा आली. रायता तर खूपच छान झालाय. बिर्याणी पण छान झाली आहे.